भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय नवीन महानगरपालिकेसंदर्भातली पनवेल महानगरपालिका भरती 2025. पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता जागा निघालेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती घेणार आहोत. पण आपला चॅनल जर कोणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व भरती संदर्भामध्ये आपल्याला लगेच अपडेट मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत ही रिक्त पदं आहेत. 2 रिक्त पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्याकरता ही जागा निघालेली आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदाकरता 32,000 रुपये प्रति महिना वेतन आहे, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरता 17,000 रुपये वेतन आहे. तर याच्यामध्ये बघा, शैक्षणिक पात्रता काय हवी आहे, तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदाकरता MBBS, BMS, बी फार्मसी तसेच मेडिकल क्षेत्रातील इतरही काही डिग्री आहेत त्या तुम्हाला चालतात. तर आपल्या स्क्रीनवरती आपण ही जाहिरात पाहतोय. आपल्याला इथं दिसत आहे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदाकरता जे काही शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक अर्हता जी आहे ती अर्हता आपल्याला MBBS पदासोबतच इतर पदाची सुद्धा तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही चालू शकता. BDS आहे, BMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, त्यानंतर बी फार्म सुद्धा चालतंय. प्लस तुमचं MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर पाहिजे. वयोमर्यादा जी आहे ती उच्चतम 65 वर्ष वयोमर्यादा आहे. ही आपली ओरिजिनल जाहिरात आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरता तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ते 12th प्लस डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा MSBTचा डिप्लोमा किंवा DY पाटील विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी चालेल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी पण चालेल. त्याशिवाय श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे वुमेन युनिव्हर्सिटी ती पण चालेल. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक इंडिया ते पण चालेल. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स देवनार मुंबई हे पण चालेल. विद्यार्थी मित्रांनो, जरा थोडंसं पाहताना, आज आजारी असल्यामुळे थोडं पाहताना थोडंसं मला कन्फ्युजन होतंय. मात्र आपल्या स्क्रीनवरती जे काही आपल्याला क्वालिफिकेशन दिसत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षा खाली तुम्हाला काही निवड प्रक्रिया काय असणार आहे या संदर्भातली ही डिटेल माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. तर तुमची जी अनुभव आहे त्या अनुभवामध्ये पण तुम्हाला काही वेटेज दिलेलं आहे. त्याशिवाय तुमचं MSCIT प्रमाणपत्र किंवा MSCIT रिलेटेड जर काही डॉक्युमेंट असेल तर ते सुद्धा आपल्याला अर्जासोबत जोडायचं आहे. याशिवाय लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. आणि ही जी भरती आहे ही निव्वळ कंत्राटी बेसवरती भरती आहे असं यांनी सांगितलेलं आहे. तर याच्याकरता कोणता अर्धशुल्क आहे का, तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये असं अर्जाचं शुल्क राहणार आहे. आणि त्याचा तुम्हाला धनाकर्ष म्हणजे DD काढायचा आहे. त्याचा जो DDचं नाव जे आहे ते आहे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पनवेल यांच्या नावे हा तुम्हाला DD काढायचा आहे. आणि या संदर्भातला जी काही निवड प्रक्रिया आहे त्या निवड प्रक्रियेमध्ये त्यांनी पूर्णपणे तुमच्या डिग्रीचे शेवटचे मार्क्स असतील, त्याचप्रमाणे तुमचा असणारा अनुभव असेल याला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 50 मार्क जे आहे ते तुमच्या पदासाठी आवश्यक असणारी क्वालिफाईंग एक्झाम किंवा अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे तुम्हाला काय केलं जाईल, 50 मार्क दिले जातील. त्याच्यापेक्षा जास्त जर काही शैक्षणिक अर्हता असेल तर त्याच्यासाठी 20 गुण ठेवलेले आहेत. त्यानंतर संबंधित पदाशी निगडीत अनुभव जे आहे त्याच्याकरता 30 असे 100 मार्क्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. आणि याच्यावरती ती निवड प्रक्रिया होणार आहे. तर या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे, तर अर्जदाराने त्यांच्या विहित नमुन्यातील पूर्ण माहिती भरलेल्या अर्जासोबत खालील प्रमाणे सादर करायची आहे. तर याच्याकरता या जाहिरातीमध्ये तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहेत, 2 फोटोग्राफ लागणार आहेत, त्याचप्रमाणे तुमच्या पात्रता परीक्षेची गुणपत्रिका असेल सर्व, त्याप्रमाणे मागाशी सांगितल्याप्रमाणे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्यानंतर DD असेल त्याची सुद्धा तुम्हाला एक प्रिंट लावायची आहे. त्याचप्रमाणे डोमासाईल सर्टिफिकेट आहे
हे सर्व तुम्हाला लावायचं आहे. आणि मग हे तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा तुम्हाला या पीडीएफच्या सगळ्यात शेवटी दिलेला आहे. तसेच हमीपत्र जे आहे की फौजदारी गुन्हा दाखल नसलेलं ते सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला पूर्ण स्वाक्षरीमध्ये तुम्हाला ते द्यायचं आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला जर काही अडचण आल्यास, आपल्याला अर्ज दाखल करताना काही अडचण आल्यास आम्हाला तुम्ही नक्की कॉमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात होती, ही जाहिरात होती आपल्याला पनवेल महानगरपालिकेसंदर्भातली. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.